नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, परमनंट सरकारी नोकरीसाठीच्या ज्या सध्या या महिन्यामध्ये मित्रांनो जेवढ्या पण जाहिराती आल्यात सरळ सेवेच्या, त्याची माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पाहत राहा. ह्या सर्व जाहिरातीच्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर बघा मित्रांनो, पहिली जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे याच आठवड्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत नागपूर खंडपीठसाठी. पदाचं नाव आहे मित्रांनो वाहन चालक हे पद आहे. 10वी पासवरती पद भरलं जातं आहे मित्रांनो. टोटल एकूण 8 जागा भरल्या जात आहेत आणि 2 जागा ज्या आहेत त्या ठिकाणी वेटिंगसाठी ठेवल्या जाणार आहेत. तर मित्रांनो 10वी पासवरती हे परमनंट पद आहे. 29,000 ते 92,300 या पदासाठी पगार आहे, प्लस भत्ते आहेत. मात्र मित्रांनो 10वी सोबत तुमचं लाईट मोटर व्हेकल हे तुमचं ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे आणि लायसन भेटल्यापासून मित्रांनो पुढं 3 वर्षाचं तुमच्याकडं अनुभव लाईट मोटर व्हेकल किंवा हेवी मोटर व्हेकल चालवण्याचा अनुभव तुमच्याकडे असेल कुठलाही शासकीय किंवा निमशासकीय संस्थेमधला, तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकतात. ह्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ मित्रांनो बनवलेला आहे. कशी निवड होणार आहे, कसा फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, फीज किती आहे, त्या व्हिडिओची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो पुढची जाहिरात या ठिकाणी 2 नंबरची प्रसिद्ध झालेली आहे सध्या याच आठवड्यामध्ये, परंतु ही जाहिरात रिओपन करण्यात आलेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाची मित्रांनो 2023मध्ये जाहिरात आली होती. सध्या 2024-25साठी जाहिरात देण्यात आलेली आहे. याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन 27 जून 2024 पर्यंत तुम्हाला करायचे आहेत. ऑल इंडियासाठी जाहिरात आलेली आहे मित्रांनो. मात्र महाराष्ट्रासाठी वेगळ्या जागा ठेवण्यात आलेल्या आहेत आणि हा जो पेपर तुमचा होईल मित्रांनो, सेंट्रल बँक असली तरी मराठी भाषेमधून तुमचा पेपर मित्रांनो घेतला जाणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो 400+ जागा आहेत. महाराष्ट्रासाठी देखील चांगल्या जागा आहेत. पदाचं नाव मित्रांनो या ठिकाणी आहे सफाई कर्मचारी कम सब स्टाफ. तर बँकेमध्ये मित्रांनो सफाई कर्मचारी कम सब स्टाफची या ठिकाणी पोस्ट आहे, सिपाईप्रमाणे पोस्ट असणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो IBPS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे. याच्यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गाला 850 रुपये फीज आहे OBC कॅन्डिडेटला. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात तर 175 रुपये तुम्हाला फीज ठेवण्यात आलेली आहे. तर बघा, महाराष्ट्राच्या ज्या जागा असतील मित्रांनो त्यासाठी फक्त मराठी मुलंच अप्लाय करू शकतील, कारण की मराठी भाषेची शेवटी तुमची टेस्ट देखील घेतली जाणार आहे मराठी येते की नाही ते पाहण्यासाठी. त्याच्यामुळं महाराष्ट्रामधील जागांसाठी मराठीमधूनच परीक्षा आहे, मराठी मुलंच फक्त अप्लाय करता येतील. अशा पद्धतीची ही जाहिरात फक्त 10वी पासवरती मित्रांनो निघालेली आहे. याची देखील लिंक तुम्हाला अप्लाय करायची जाहिरातीची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. तर ही दुसरी जाहिरात झाली मित्रांनो. 3 नंबरची अजून एक जाहिरात आलेली आहे मित्रांनो. त्यामध्ये बंपर निघालेली ही पदभरती आहे जी की 9,995 पदांची जाहिरात आहे मित्रांनो. ही मित्रांनो ग्रामीण बँका जे असतात महाराष्ट्रामधील ज्या ग्रामीण बँक आहेत, जसं की मराठवाडा ग्रामीण बँक आहे मित्रांनो, नाशिक ग्रामीण बँक आहे, अशा जे वेगवेगळ्या ग्रामीण बँक आहेत मित्रांनो तिथं ह्या जागा निघालेल्या आहेत. याच्यामध्ये मित्रांनो ऑफिस असिस्टंट किंवा मल्टीपर्पज वर्कर जे आहे हे जे पद आहे सहाय्यकचं पद या ठिकाणी मित्रांनो भरलं जात आहे ग्रामीण बँकांमध्ये. त्यासाठी 5,000+ जागा टोटल निघालेल्या आहेत, जे की मित्रांनो या ठिकाणी फक्त आणि फक्त कुठल्याही शाखेतील पदवी तुम्ही घेतलेली असेल तर तुम्हाला यासाठी अप्लाय करता येणार आहे. आणि ही देखील परीक्षा मित्रांनो मराठीमधून होणार आहे. मराठी भाषेमधून तुम्हाला पेपर जो आहे तो देता येणार आहे. टोटल मित्रांनो महाराष्ट्रासाठी वेगळ्या जागा आहेत, त्यासाठी फक्त मराठी मुलं अप्लाय करू शकतील, कारण की तसं तुमचं 10वी असेल, ग्रॅज्युएशन किंवा 12वी असेल त्यामध्ये मराठी म्हणजे तेथील लोकल विषय जो आहे, लोकल लँग्वेज जो आहे तो विषय घेतलेला असणं गरजेचं आहे. तर यासाठी देखील तुम्हाला 27 जून 2024 पर्यंतच ॲप्लिकेशन जे आहे ते या ठिकाणी करायचे आहेत. याच्या परीक्षा देखील मित्रांनो या ठिकाणी तुमच्या ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यामध्ये होणार आहेत. जानेवारी 2025 मध्ये तुमची नियुक्ती जी आहे ती केली जाणार आहे. तर मित्रांनो ही तिसरी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी 4 नंबरची सध्या जाहिरात आलेली आहे. ही देखील परमनंट पदांसाठी मित्रांनो इंडियन नेव्ही मार्फत किंवा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स मार्फत आहे मित्रांनो. जॉईन इंडियन कोस्ट गार्डसाठी या ठिकाणी जाहिरात निघालेली आहे. तर तुम्हाला नाविक जनरल ड्युटी हे जे पद आहे मित्रांनो यासाठी 260 जागा आहेत. या पदासाठी तुम्ही 12वी पासवरनं अप्लाय करू शकता. मात्र 12वी सायन्स मॅथ फिजिक्समधून तुमचं झालेलं असणं गरजेचं आहे. तर तुम्ही नाविक या पदासाठी अप्लाय करू शकता. यामध्ये दुसरी अजून एक पोस्ट आहे यांत्रिकची. 10वी नंतर मात्र इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, टेलिकम्युनिकेशन, रेडिओ पॉवर इंजिनिअरिंग यामधून डिप्लोमा डिग्री तुमच्या या ठिकाणी झालेला असेल तर अप्लाय करता येईल. मात्र फक्त 12वी सायन्स तुमचं झालेलं आहे मॅथ फिजिक्स सोबत, तर तुम्हाला नाविक जनरल ड्युटी हे जे पद आहे तुम्हाला त्याच पदासाठी अप्लाय करता येणार आहे.
आहे कोस्ट गार्डमध्ये या ठिकाणी तुमचं जॉब असणार आहे. बघा अशा पद्धतीने या ठिकाणी सीपवरती या ठिकाणी तुमचं जॉब जो आहे तो या ठिकाणी असतो. तर ही एक भरती मित्रांनो निघालेली आहे 4 नंबरची. याची ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तेथून तुम्ही पाहू शकतात. तर अशा पद्धतीने सध्या फक्त मित्रांनो परमनंट पदांच्या 4च जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. ज्या भरतीसाठी सर्व विद्यार्थी अप्लाय करू शकतील अशा ह्या 4 भरत्या निघालेल्या आहेत. बाकी याच्यामध्ये मित्रांनो कुठली अप्रेंटिसशिप वगैरे हे अशा पद्धतीची भरती नाही आहे. डायरेक्टली ह्या परमनंट जागा आहेत मित्रांनो. यासाठी कोणीही अप्लाय करू शकतं. 10वी पास असेल, ग्रॅज्युएशन असेल असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतील. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. तुम्हाला कुठल्या भरतीबद्दल माहिती हवी असेल तेही विचारा. हा व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची माहिती समजेल. आणि येणारे सर्व पुढील अपडेट पाहण्यासाठी चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.